स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने धावणाऱ्या ठाणे शहरात गेल्या 1.5 वर्षामध्ये तब्बल 560 झाडं उन्मळून पडली तर 389 फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत। विशेष म्हणजे पाऊस किंवा वादळी वारे नसतानाही गेल्या 5 महिन्यांमध्ये 55 मोठी झाडं उन्मळून पडली आहेत। त्यामुळे नागरी विकास कामे, अवैज्ञानिक खोदकामं आणि झाडांच्या मुळावर होणारा परिणाम याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत। एकेकाळी हिरवाईने नटलेले ठाणे आज सिमेंट काँक्रीटच्या जंगलामध्ये बदलत चाललेले आहे। मेट्रो, सिमेंट, रस्ते, मलनिस्सारण वाहिन्या, पदपथ आणि विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम सुरू आहे। या कामादरम्यान झाडांच्या मुळांवर घाला पडत असल्याने पर्यावरण अभ्यासकांचं म्हणणं आहे झाडांची मुळे तुटल्याने त्यांची जमिनीवरील पकड कमकुवत होते आणि थोड्याशा वाऱ्यातही ही मोठी झाडं कोसळण्याच्या घटना वाढत आहेत। महापालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागाच्या आकडेवारीनुसार यावर्षीच्या जानेवारीमध्ये 8 फेब्रुवारी 14, मार्चमध्ये 15, एप्रिलमध्ये 12 तर मे महिन्यामध्ये आतापर्यंत 6 झाडं कोसळली आहेत। याशिवाय 39 ठिकाणी फांद्या पडल्याच्या घटनांची नोंद देखील झालेली आहे। ठाणे शहरात गेल्या वर्षभरात किती झाडे पडलेत? नमस्कार, मी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिंकर। गेल्या काही वर्षात ठाणे शहराचा चेहरा मोहरा बदलला असला सिमेंट काँक्रीटच्या जंगलांनी आज शहर वेढलं जात आहे। मात्र प्रशासनाकडे झाडांच्या बाबतीत खूपच दुर्लक्ष होताना दिसतं आपल्याकडे। एकेकाळी निसर्गाने बहरलेलं शहर आज एका काँक्रीटच्या जंगलात वेढलं जात आहे। गेल्या वर्षभरात ठाणे शहरात साधारण 505 झाडं उन्मळून पडली तर गेल्या 5 महिन्यामध्ये जवळपास 55 झाडं उन्मळून पडली आहे। हा एक विचार केला तर झाडं उन्मळून पडणं ही एक मोठी दुर्दैवाचीच बाब म्हणावी लागेल। एका बाजूला ठाण्यात मोठमोठ्या झाडांचं एक संवार केला जातोय आणि त्या ठिकाणी काँक्रीटची जंगलं उभी केली जात आहेत। दुर्दैवाने आज ठाण्याकडे फारसं कोणी बघताना दिसत नाही। शहराचा आज एकंदर चेहरा मोहरा बघितला ते एक रखरखीत असं एक शहर आज त्याची गणना होते। आज मुंबईपेक्षा ठाणे शहराचं तापमान जवळपास 2 डिग्रीने वाढलेलं आहे। मात्र हे प्रशासन काय करतं हेच कळत नाही आहे। झाडं का उन्मळून पडतात याचा अभ्यास पण कोण करत नाही आहे। जानेवारी म्हणजे पाऊस न पडता जर 55 झाडं कोसळत पडत असतील तर ह्याला जबाबदार कोण? ठाणे शहरात जी विकास कामं चालतात, खोदकामं होत आहेत, मेट्रोचं काम असेल, मलनिस्सारणचं काम असेल, हे होत असताना आतून झाडाची जी मुळं आहेत ती खणली जातात, तुटली जातात आणि झाड मोळकळीत येतं। त्याबरोबरच पावसाळ्यामध्ये अवैध अशास्त्रीय पद्धतीने झाडांची छाटणी होती, फांद्यांची छाटणी होते। त्या दृष्टीने झाडाचा बॅलन्स हा बाजूला होऊन ही झाडं उन्मळून पडत आहेत। खरोखरच आज एक दुर्दैवाची गोष्ट वाटते की ठाणे शहरात एक म्हणजे निसर्गाने बहरलेलं एक शहर आज एक विध्वंस पद्धतीने आज वागताना दिसतंय। ठाण्यात नवीन झाडं लावणं यात काळाची गरज आहे आणि जर झाडं नसतील तर ठाण्याचा रखरखाट हा आपण उभ्या डोळ्यांनी बघणार आहोत।